तर स्टुडंट आता बघा क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे 0.3 ही आपली पहिली टर्म आहे इथे. सो T1 इक्वल टू 0.3, T2 इक्वल्स टू 0.33 आणि T3 इक्वल्स टू 0.33 आणि 3. तर असं आपल्याला दिलेलं आहे. आता कॉमन डिफरन्स डी काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण T2 मायनस T1 करणार, म्हणजे 0.33 मायनस 0.3. आता बघा सबट्रॅक्शन करताना इथे तुम्हाला आताही करता येते, पॉईंटच्या खाली पॉईंट मांडायचा फक्त आणि सबट्रॅक्शन करायची. तर याचा आन्सर येते 0.03. आता हे कसं आलं एकदा बघून घ्या, जर जमत नसेल तर सांगतो मी. 0.33 मायनस 0.3 करायचं आणि अशी पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून सबट्रॅक्शन केली. 3 इथे काही नाही म्हणजे इथे 3 राहणार आणि 3 तून 3 गेले 0, पॉईंट 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 आणि 0 म्हणजे 0.03 आपला आन्सर आहे. आलं लक्षात? आता त्यानंतर डी ची व्हॅल्यू परत T3 मायनस T2. आता यांची सबट्रॅक्शन करा. T3 आहे 0.333 मायनस 0.33. आता याची सबट्रॅक्शन करायची, सेम याच्यासारखी करा आणि सॉल्व्ह करा. याचा आन्सर येते 0.003 असा आन्सर येईल सबट्रॅक्शन केलं. तर आता तुम्ही हे करून पाहू शकता ट्रायलसाठी. तर बघा इथे पहिला हा डी आलेला आहे आणि दुसरा हा डी आलेला आहे. सेम आहे का कॉमन डिफरन्स? नाहीये. डिफरंट असल्यामुळे काय, इट इज नॉट इन एपी. नॉट इन एपी. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. आता याच्यामध्ये आपल्याला हे नंबर दिले T1 इक्वल टू 0, T2 इक्वल टू -4, T3 इक्वल टू -8, T4 इक्वल टू -12 असे आपल्याला दिलेले आहेत. आता इथे D इक्वल्स टू काय होणार, T2 मायनस T1 म्हणजेच -4 मायनस 0 म्हणजे उत्तर येणार -4. त्यानंतर दुसरा डिफरन्स म्हणजे T3 मायनस T2 इक्वल टू T3 दिलाय -8 मायनस -4. हे साईन विसरू नका, साईन विसरले तर उत्तर रॉंग होणार. -8 मायनस 4 प्लस 4 आन्सर येणार -4. त्यानंतर तिसरा डिफरन्स T4 मायनस T3. आता हे खूप इझी आहे, फक्त सबट्रॅक्शन करायची आहे. -12 मायनस -8 आणि याचा सुद्धा तुमचा डिफरन्स येणार -4. तर बघा कॉमन डिफरन्स हा -4 येतोय. देअरफॉर इट इज इन एपी असं आपण म्हणू शकतो. अँड कॉमन डिफरन्स डी इक्वल्स टू -4 आहे. आलं लक्षात? तर हा झाला आपला कॉमन डिफरन्स आणि हे आपल्या एपी मध्ये आहे. त्यानंतर नंबर 6चा प्रॉब्लेम. 6 मध्ये T1 -1/5, T2 -1/5, T3 -1/5 असं आपल्याला दिलेलं आहे. तर D इक्वल्स टू T2 मायनस T1 म्हणजेच येणार आपलं -1/5 मायनस -1/5. आता याला सॉल्व्ह करायचं. -1/5 जशाल तसा मायनस मायनस हे प्लस होतात, प्लस 1/5 आणि हे मायनस प्लस मायनस होते, दोन्ही सारखे असल्यामुळे कॅन्सल होतात आणि आन्सर येते 0. 1/5 तून 1/5 गेले 0, सो डिफरन्स इज 0. त्यानंतर सिमिलरली समोरच्या टर्मही सारख्याच आहेत म्हणून कॉमन डिफरन्स हा 0 येणार. देअरफॉर इट इज इन एपी अँड कॉमन डिफरन्स D इक्वल्स टू 0 असं आपण म्हणू शकतो. आता नेक्स्ट टर्मचा आपण तिथे D काऊन नाही काढला, कारण सगळ्या टर्म काय होत्या, सारख्या होत्या. आलं लक्षात? तर अशाच प्रकारे आपण इझिली फक्त कॉमन डिफरन्स काढून सांगू शकतो की कुठल्या दिलेला सिक्वेन्स हा एपी मध्ये आहे का नाहीये आणि त्यावरून आपण ठरवू शकतो की त्याचा कॉमन डिफरन्स काय आणि एपी आहे.